हाय हॅलो नमस्कार. मी नेहा खूप मनापासून स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. सो फ्रेंड्स, आज माझा नेक्स्ट दिवस आहे, म्हणजे वाढदिवस झाल्याच्या नंतरचा. सो मी खूप काही ठरवलेलं होतं की वाढदिवस च्या दिवसापासून मला माझं हे नियोजन असेल, ते नियोजन असेल, मला हे करायचं ते करायचं. सो ते थोडंसंच आज माझं इम्प्लिमेंट झालेलं आहे आणि आता मी निघत आहे ऑफिसला. ॲक्च्युली मला माझी सकाळपासूनची सगळी लगबग तुमच्यासोबत शेअर करायची होती, पण थोडीशी घाई झाली आज, कारण की वाढदिवस आल्यानंतरच मी जे काही नियोजन केलेलं आहे सो ते थोडंसं स्ट्रगल टाईप आहे. सो त्याच्यामुळे मग ते थोडंसं रुटीन जमायला थोडा टाइम लागणार आहे. सो सगळं मी ते तुमच्यासोबत रुटीन इथून पुढे शेअर करणारच आहे. तर आता माझं आवरून वगैरे झालेलं आहे, टिफिन वगैरे मी घेतलेला आहे, पाण्याची बॉटल घेतली, सगळं घेतलं. आता मस्तपैकी जाते, कारण की आता ऊन फार पडलेलं आहे बाहेर. त्याच्यामुळे मग आता पटकन ते ऊन थोडंसं अजून जास्त वाढण्याच्या अगोदर मी पटकन आता निघत आहे. तर छानपैकी माझं आवरून वगैरे झालेलं आहे आणि थँक्यू सो मच, सगळ्यांनी मला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या वाढदिवसानिमित्त. सो धन्यवाद त्यासाठी मला खूप. आणि जे काही कालचं सरप्राईज होतं सुहासने दिलेलं, सो तो व्हिडिओ मी टाकलेला आहे, ते पोस्ट केलेला आहे. सो तुम्ही बघितलं नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देते. तर आता चला, माझी ऑफिसमध्ये गेल्याच्या नंतरची कशी लगबग असते, काय गडबड असते, कसं माझं सगळं वर्क असतं इथून पुढे मी तुमच्यासोबत शेअरसुद्धा करणार आहे. सो चला, आणि आता आपण बोलूया डायरेक्ट ऑफिसमध्ये पोहोचल्याच्या नंतर. ऑफिसमध्ये इतकी कामं पेंडिंग पडलेली आहेत ना, खूप पडलेली आहेत. तर इतका लोड आहे माझ्यावरती, मला तो पूर्ण करायचा आहे पहिल्यांदा. आणि त्यासोबत इतरही माझ्या अजून ऑफिसची कामं आहेत, तर तीही मला पूर्ण करायची आहेत. सो चला, आता खूप घाई आहे मला, आता पटकन जाऊन करावं लागणार आहे ते पूर्ण. तर फ्रेंड्स, मी काही वेळापूर्वीच आलेले आहे ऑफिसमध्ये. माझं क्लिनिंग वगैरे झालं ऑफिसमधलं. त्याच्यानंतर देवपूजा झाली आणि एका क्लायंटचं 2 ते 3 क्लायंटचं खूप अर्जंट वर्क होतं. सो त्यांना परत पुढेही त्याच्यामुळे ते काम त्यांचं अडकलेलं आहे. सो त्याच्यामुळे म्हटलं की पहिल्यांदा आल्याला त्यांचं मी काम करायला घेतलं. आता सध्या पण सकाळी थोडेफार क्लायंट होते, ते हँडल केले आणि त्यानंतर लगेच त्यांचं हे काम सुरू करायला घेतलं. तर मला हे तुम्हाला सांगायचं होतं की ॲक्च्युली आता लाईट पण गेली, तर सो त्याच्यामुळे म्हटलं की चला तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर करूयात. तर आता जस्टच काही दिवसापूर्वी 10वीचा रिझल्ट लागला. खूप छान मार्क्स मुलांना मिळालेले आहे 10वीच्या. तर आता 11वी ॲडमिशनचे सुद्धा फॉर्म सुरू झालेले आहेत. तर आता 11वीचं ॲडमिशन घेत असेल तर ऑनलाईन फॉर्म भरावा लागतो. तर आता ते फॉर्म जस्ट सुरू झालेले आहेत काही दिवसांपूर्वीच. तर CBSE पॅटर्न असेल किंवा SSC बोर्ड असेल, तो असं सगळ्यांसाठी 11वी ॲडमिशनचा ऑनलाईन फॉर्म सुरू झालेला आहे. तर त्यासाठी काही डॉक्युमेंट्स लागतात. तर म्हटलं की चला डॉक्युमेंटची लिस्ट तुमच्यासोबत काही शेअर करूया. तर त्यासाठी म्हणजे तुमचं जे काही 10वीचा रिझल्ट असेल तर तो लागतो, TC लागतो आणि एक सेल्फ डिक्लेरेशन लागतं आणि तुमचा ॲड्रेसचा पुरावा म्हणून तुमचं आधार कार्ड लागतं. सो असे हे बेसिक डॉक्युमेंट्स लागतात. आणि तुम्हाला जे काही मार्क्स मिळालेले असतात सो त्याच्यानुसार आपल्याला कॉलेज सिलेक्ट करायचे असतात आणि तुम्हाला जे काही मार्क्स मिळतात त्याच्यानुसार मग परत पुढे तुम्हाला कॉलेज त्याच्यानुसार त्या कॉलेजच्या मेरिटनुसार किंवा त्या स्कोअरनुसार तुम्हाला कॉलेज ते भेटतं आणि मग त्यानंतर मग तुम्हाला ते ॲडमिशन घ्यायचं असतं. सो अशी ही प्रोसिजर असते ॲडमिशन घेण्याची. सो म्हणलं की तुमच्यासोबत ह्या गोष्टी शेअर करूया. छोट्या छोट्या गोष्टी मी, छोट्या छोट्या क्लिप्स मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला थोडंसं सांगत जाईन, काय डॉक्युमेंट्स लागतात, काय नाही, किंवा काय नेसेसरी आहे, कोणती स्कीम निघालेली आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगत जाणार आहे इथून पुढे. तर असं काही आहे. तर चला, या व्हिडिओमध्ये मला इतकंच बद्दल अपडेट द्यायची होती. तर आता चला, लाईट आलेली आहे आणि आता मी कामाचं सुरू करते. सो फ्रेंड्स, निघालेली आहे ऑफिसला. सध्या खूप घाई आहे. एक क्लायंट ऑलरेडी वेट करतायत तिथे, त्यांचा फोन आलेला होता. त्यामुळे मी पटकन जाते आणि ऑफिसमध्ये गेल्याच्या नंतर बोलतो. सो फ्रेंड्स, सकाळपासून इतका लोड होता कामाचा ना, खूप लोड होता कामाचा, त्याच्यामुळे मला अजिबात वेळच नाही मिळाला तुमच्याशी बोलण्यासाठी. सो आता निघत आहे मी ऑफिसमधून. तर म्हटलं की थोडंसं आपल्या ऑफिसबद्दल तुम्हाला थोडंसं एक दाखवूयात की कसं आहे माझं ऑफिस. एक छोटंसं तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू देते की कसं आहे ते. तर बघू शकता, माझं जे ऑफिस आहे ना, तर ते सेवा केंद्रच आहे. म्हणजे गव्हर्नमेंटच्या सर्व्हिसेस वगैरे सगळ्या मी प्रोव्हाइड करते आपल्या ऑफिसमधून. तर जवळपास माझ्याकडे मेडिकल इन्शुरन्स आहे, लाईफ इन्शुरन्स आहे आणि त्यासोबतच माझ्याकडे सगळ्या गव्हर्नमेंटच्या ज्या सर्व्हिसेस असतात, जसं की आधार कार्ड दुरुस्ती, पॅन कार्ड, वोटिंग कार्ड, सिनियर सिटीजन कार्ड, आयुष्यमान कार्ड, आभा कार्ड, सगळ्या A to Z सगळ्या गव्हर्नमेंटच्या ज्या काही ज्या ऑनलाईन सर्व्हिसेस असतात त्या
सगळ्या आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि आपल्या इथून आपण सर्व्हिस त्यांना सगळ्यांना प्रोव्हाइड करतो. जसं पॅक लायसन होते, फूड लायसन वगैरे सगळ्या प्रकारचे लायसन वगैरे सगळं. सो असं माझं काही ऑफिस आहे, बघू शकता. म्हटलं की तुम्हाला एक छोटंसं ओव्हरव्ह्यू देऊयात की बाबा कसं आहे माझं ऑफिस. तर ॲक्च्युली मागाशी एक रेंट ॲग्रीमेंटचे क्लायंट आलेले होते. सो त्याच्यामुळे मग हा दोन्ही लॅपटॉप मी आता इथे आणलेले आहेत, कारण की दोन्ही लॅपटॉपवरती रेंट ॲग्रीमेंटचं काम करावं लागतं. सो त्याच्यासाठी आणि इथे हा माझा डेस्क आहे, म्हणजे मी इथे बसते. छोटासा डेस्क आहे माझा इथे हा माझा प्रिंटर आहे. सो माझी ती ट्रॉफी आहे छानपैकी छोटीशी. आणि असं काही आहे इकडे, लॅमिनेशन मशीन्स वगैरे आहेत इकडे. आणि माझं सुंदर असं छोटंसं मंदिर आहे भगवंतांचं, पाहू शकता. खूप सुंदर असं मंदिर आहे, मला फार आवडतं माझं मंदिर. आणि हा आहे माझा तिसरा डोळा आहे तो. येस. तर असं आहे. इथे एक प्रिंटर आहे, कारण की जे काही आपण फॉर्म वगैरे भरतो, जे काही कामं करतो, सो इथे स्टाफ असतात आपले. इथे स्टाफ बसतात आणि तिथे मी बसते. सो स्टाफ लोकांसाठी हा प्रिंटर आहे, माझ्यासाठी तो प्रिंटर आहे. अशी अरेंजमेंट आहे आमच्या ऑफिसमध्ये. आणि इकडे सर्व काही असं आहे. सो असं माझं काही ऑफिस आहे, छोटंसं आणि छानपैकी सुंदर. तुम्हाला कसं वाटतं माझं ऑफिस, नक्की मला सांगा, कमेंट करा मला नक्की. आणि तुम्हालाही काही गव्हर्नमेंटच्या सर्व्हिसेससुद्धा इथून पुढे जे काही अपडेट्स येतात, जे काही स्कीम असेल, नवीन अपडेट असेल, सो मी या व्हिडिओच्या माध्यमातून छोटे छोटे क्लिप्स मी तुम्हाला शेअर करत जाईन, सांगत जाईन नक्कीच. आणि नक्कीच काही अपडेट वगैरे आलं तर मी मोठ्या ब्लॉगमध्येही नक्कीच तुम्हाला शेअर करत जाईन. तर आता वाजलेले आहे 9:00 आणि आता मी निघत आहे, कारण की तुम्हाला घरी जायचं आहे. आज एकादशी आहे, त्याच्यामुळे आता मला घरातलीही काही कामं आहेत माझी, तर ती मला करायची आहेत. आणि फराळ करायचं आहे, त्यानंतर बरीच कामं आहेत पडलेली. सो ऑफिसची माझी सगळी कामं झालेली आहेत पेंडिंग. सो आता टू डू लिस्ट बनवलेली आहे. मला आता उद्या काय कामं करायची आहेत तर ते आता मी पटकन बनवते आणि त्यानंतर मग आता मी पटकन निघते, कारण की मला पोचायलाही परत 10 मिनटं लागतात घरी. सो चला आता मी निघते. फ्रेंड्स, फायनली आता माझं लिस्ट बनवून झालेली आहे. तर उद्या मला काय काम करायचं आहे आणि मला आता रात्रीच तयारी करावी लागते, जेणेकरून मला उद्या सकाळी त्या कामासाठी प्रयत्न करावे लागतात. त्यासाठी मला सगळी सिस्टमॅटिकली मला सगळं नियोजन करावं लागतं. म्हणजे मग मला किती वाजता जायचं आहे किंवा मग मला ते किती वाजता सबमिट करायचं आहे, त्याच्यानुसार मला त्यांना किती वाजता कॉल करायचा आहे, ते अवेलेबल आहेत का नाही, या सगळ्या गोष्टी मला रात्री आता मी जर ठरवल्या तरच मला ते दुसऱ्या दिवशी त्यांना अप्रोच करता येईल. आणि त्याप्रमाणे माझ्या शेड्यूलनुसार किंवा माझ्या प्लॅनिंगनुसार मला त्यांनाही तसं प्लॅनिंग किंवा त्यांचं नियोजन आहे का, अवेलेबल आहेत का, सगळ्या गोष्टी मला बघता येतील. आणि आता जी काही माझी आत्ताची लिस्ट आहे, म्हणजे जे मला उद्या काम करायचं आहे, सो ती आता मी सगळी लिस्ट बनवलेली आहे. आणि आता मी म्हणजे आजचं माझं काम पूर्ण झालेलं आहे. तर आता जे काही टॅली आहे सगळा दिवसभराचा, सो ते सगळं मी चेक केलं. सो उद्या काय काम करायचं आहे माझं ते मी पूर्णपणे चेक केलं आणि त्याची एक लिस्ट लिहिली. आणि आता ते उद्या आल्याच्या नंतर मग ती लिस्ट बघणार आणि माझं ते पूर्ण काम करणार. सो असं माझं रोज दिवसभर काम चालतं आणि असं माझं रोज शेड्यूल असतं. तर सो चला फ्रेंड्स, मला ह्या गोष्टी दुसरं शेअर करायच्या होत्या. माझं ऑफिस, माझं कामकाज कसं चालतं, मी कशी काम करते, काय करते. सो चला आता मी निघते. भेटूत आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.